चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जास्त पर्सेंटेज असून सुद्धा तुमचं तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही आलं, याचं काय कारण आहे? तिसऱ्या मेरिट लिस्टचा कट ऑफ डाटा अनालिसिस आपण ऑलरेडी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ऑल ओव्हर 88 ते 95 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. काही जणांचं 88% वर सिलेक्शन झालं आहे, तेच काहींचं 92-93 वर सुद्धा सिलेक्शन झालेलं नाही. मग याचं नेमकं कारण काय आणि तुम्हाला पुढे काय करायचं? नेमका तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय, होल्ड झालाय, की तुमचा सिलेक्शन बाद झाला आहे, म्हणजे 26, 25, 26च्या जीडीएस मधून तुम्ही आउट झालात? नेमके कुठले रिझन्स आहेत जेणेकरून तुम्हाला चांगले पर्सेंटेज आणि कमी कट ऑफ लागून सुद्धा तुमचं नाव आलं नाही? पुढील लिस्ट मध्ये येऊ शकतं का? सगळ्या डिटेल्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कृपा करून शेवटपर्यंत पहा मित्रांनो. लक्षात घ्या, तिसऱ्या डिव्हिजनचा कट ऑफ नक्कीच पहिल्या आणि दुसऱ्या लिस्ट पेक्षा कमी झालेला आहे. मग तो 0.5 म्हणजे अर्धा टक्का ते डायरेक्ट 5% पर्यंत ड्रॉप झाला आहे. तुम्ही म्हणाल 5% पर्यंत कुठे ड्रॉप आहे? पूर्ण पीडीएफ डिटेल्स तुम्ही चेक करा. ऑल ओव्हर समरी तुम्हाला 5% पर्यंत ड्रॉप झालेला नक्कीच दिसेल. लक्षात घ्या, इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरी, मी कुठल्याही एका कॅटेगरीचं बोलत नाहीये. दुसऱ्या गोष्ट, आता कॅटेगरी कट ऑफ वेगळा. दुसऱ्या गोष्ट आहे, का नाव नाही आलं? आता हा तुमचा जो कटअप आहे डिव्हिजन नुसार लागतो, नॉट सर्कल नुसार. ठीक आहे, म्हणजे सर्कल नुसार तर लागतोच, परंतु त्या सर्कल मध्ये सब डिव्हिजन नुसार लागतो. त्यामध्ये काय, तुम्ही जर व्यवस्थित जिथं की फेमस डिव्हिजन आहे त्या ठिकाणी जास्त फॉर्म प्रेफरन्स दिले असतील, किंवा त्या ठिकाणी फॉर्म भरला असेल, किंवा तिथे कॉम्पिटिशन जर जास्त असेल, तर त्या ठिकाणी काय असतं, तुमचा नंबर लागण्याची शक्यता कमी असते मित्रांनो. कारण ऑलरेडी तिथे कॉम्पिटिशन जास्त आहे आणि तुम्ही तिथंच प्रेफरन्स दिलाय. म्हणजे चांगले पर्सेंटेज असून सुद्धा तुमच्यापेक्षा अर्धा किंवा 1% वाल्यांचा तिथे नंबर लागणं. हा झाला पहिला पॉईंट, डिव्हिजन नुसार कट ऑफचा मॅटर करतो, डायरेक्ट तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव न येण्याचा. दुसरा आहे, कॅटेगरी नुसार कट ऑफ वेगळा असतो. कॅटेगरी म्हणजे ओपन, ओबीसी, पीडब्ल्यूडी आणि SC ST या कॅटेगरी. आता प्रत्येक कॅटेगरीचा डिव्हिजन जरी एक असेल तरी कॅटेगरीचा कट ऑफ नक्कीच वेगळा लागतो मित्रांनो. ठीक आहे, पीडब्ल्यूडी चा कमी लागेल, त्यानंतर SC ST, नंतर ओबीसी अँड देन ओपन म्हणजे UR, असा सिक्वेन्सली तुमचा कट ऑफ वर जात असतो. ठीक आहे, ओपनचा सगळ्यात जास्त कट ऑफ लागलेला आहे, सगळ्या डिव्हिजनचा, सगळ्या सर्कल मधला, सगळ्या या प्रेफरन्स मधला. ठीक आहे, म्हणून हा सुद्धा खूप मॅटर करतो. म्हणून तुमचं जर कॅटेगरी समजा ओपन असेल आणि चांगले पर्सेंटेज जरी असेल, तर SC ST PWD च्या कंपॅरिझन मध्ये चान्स तुम्हाला कमी असणार आहे, म्हणून तुमचं नाव आलं नाही. तिसरा पॉइंट आहे, प्रेफरन्स चॉईस फिलिंग. फेमस आहे डिव्हिजन, फेमस आहे तुमचा तालुका किंवा महत्वाचं ठिकाण आहे, मोक्याचं ठिकाण आहे, तुमचं ड्रीम जॉब करण्याचं सिटी आहे, तिथे जर तुम्ही दिला असेल, तिथं कॉम्पिटिशन हाय असेल, तर चांगले पर्सेंटेज असून सुद्धा चान्स तुमचा हुकू शकतो. ठीक आहे. चौथा आहे, मार्क्स कॅल्क्युलेशन इश्यू. सगळ्यात महत्वाचा चौथा पॉइंट आहे. का? कारण की फॉर्म भरता वेळेस विद्यार्थ्यांनी काय केलंय, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचे ऍक्च्युअल मार्कशीट वरचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्ही एक्स्ट्रा त्या ठिकाणी अपलोड केले, तर एक्स्ट्राचे पर्सेंटेज. का? कारण तुम्हाला वाटलं की जास्त पर्सेंटेज टाकलं म्हणून तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, परंतु त्याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या सिलेक्शन प्रोसेसवर होत असतो. कारण इथं जरी जास्त पर्सेंटेज टाकले असले तरी तुमचं व्हेरीफाय करताना तिथे ऑटो सिस्टीमने त्या ठिकाणी तुमचे मार्क कॅल्क्युलेट केले जातात, पर्सेंटेज त्यानुसार निघत असतं. म्हणून तुमचं या ठिकाणी पर्सेंटेज चुकीचे टाकल्यामुळे किंवा ऑटो सिस्टीम कॅल्क्युलेट केल्यामुळे बरोबर जेवढे त्या सिस्टीम मध्ये बसतात ते जे काय पर्सेंटेज येईल ते जर कट ऑफच्या कमी असेल तर तुमचं त्या ठिकाणी चान्स नक्कीच असणार नाही मित्रांनो. हे झालं चौथं रिझन, तुमचं पर्सेंटेज चांगलं असून सुद्धा नाव न येण्याचं. पाचवं काय आहे, सगळ्यात महत्वाचं, जागा कमी, त्यामुळे अगोदरच्या लिस्टच्या जागा कॅरी फॉरवर्ड. पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट लागली आहे या ठिकाणी. आता दुसऱ्या मेरिट लिस्टचं डिव्हिजन
प्रोसेस झालं होतं पूर्ण कम्प्लीट, त्याच्यामध्ये काही ठिकाणी जागा बऱ्यापैकी भरलेल्या होत्या. म्हणजे 1000 जागा असतील तर त्यातील 950 जागा ऑलरेडी त्या डिव्हिजनचा म्हणा किंवा त्या प्रेफरन्सच्या भरल्या गेलेल्या होत्या. मग आता इथे काय राहतं, प्रत्येकाला 90, 88 म्हणजे चांगले पर्सेंटेज असणारे स्टुडंटला ह्या 50 जागेमध्ये किती कॉम्पिटिशन करणार, म्हणून तुमच्यापेक्षा अर्धा किंवा 1% जरी दुसऱ्यांना जास्त पर्सेंटेज असला तरी या 50 जागेसाठी त्याचं सिलेक्शन होणार आहे, तुमचं नाही. म्हणून हा सगळ्यात महत्वाचा शेवटचा पॉइंट होता की या गोष्टीमुळे तुमचा नाव आलेलं नाही मेरिट लिस्ट मध्ये, इव्हन चांगले पर्सेंटेज असून सुद्धा. ठीक आहे, हे झाले 4 ते 5 मेन रिझन्स की चांगले पर्सेंटेज असताना सुद्धा तुमचं नाव न येण्याचं. मग आता पुढे काय करायचं बाबा, आता तिसरी मेरिट लिस्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट आउट का जीडीएसच्या 25-26च्या भरतीमध्ये. काळजी करू नका मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे चौथी लिस्ट 100% येणार आहे. काय येणार आहे, कुठल्या बेसिसवर आपण बोलत आहे, तर तिसरी मेरिट लिस्ट आता लागलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सेम पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट लिस्ट सारखे इश्यू येणार आहेत. म्हणजे कुठले, डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर जॉईनिंग प्रोसेस मध्ये विद्यार्थी जॉईनिंग करत नाहीत, त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना दुसरा जॉब लागतो किंवा दुसरा ऑप्शन चूज करत असतात. हे 3 मेन रिझन आहेत की याच्यामध्ये सुद्धा तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा 100% व्हॅकन्सी जीडीएसच्या फुलफिल होणार नाहीत. म्हणून चौथी मेरिट लिस्ट त्यांना सगळ्या व्हॅकन्सी भरून घेण्यासाठी, म्हणजे 28,000 प्लस ज्या जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत त्या भरून घेण्यासाठी नक्कीच त्यांना चौथी मेरिट लिस्ट पब्लिश करावी लागणार आहे. आता ती लिस्ट कधी येईल आणि नेमका कोणाला चान्स मिळेल याचं आता या डीव्हीच्या जशी जशी कंप्लीट प्रोसेस होईल त्यानुसारच आपल्याला त्याचा अंदाज काढता येईल. म्हणून त्याचं जे अपडेट आहे पुढील जसं जसं काळ तुमचा बितत राहील त्यानुसार मी तुम्हाला चौथ्या मेरिट लिस्टचं अपडेट देत राहील. परंतु आता काय करायचं आहे, ज्यांचं तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पूर्ण तयारी करायची आहे. काही नावामध्ये करेक्शन असेल, काही ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तुमच्याकडे तर ते काढून ठेवायचे आहेत, आणि काही प्रॉब्लेम डाऊट असेल तर तो सुद्धा तुम्ही लगेच कमेंट मध्ये सांगून तुमचा प्रॉब्लेम वर सोल्युशन काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं लिस्ट मध्ये नाव आलं आणि डीव्हीला सगळं प्रोसेस झालं की तुम्ही 100% जॉईन करू शकता जीडीएस. ठीक आहे, कारण की जीडीएस हा चांगला जॉब आहे, तुम्ही करू शकता ऍज अ करिअर स्टार्टअप पॉईंट म्हणून बेस्ट आहे हा, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी जॉईन करू शकता. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलवर तुम्ही स्टे ऑन राहायचंय. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं, जेणेकरून ज्यांच्या मनात हा प्रश्न होता माझे पर्सेंटेज चांगले असून सुद्धा माझं नाव का आलं नाही आणि पुढे मला चान्स असू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा सहकार्य सपोर्ट करा, कारण की ही खूप महत्वाचेच अपडेट देत असतो आपल्या चॅनल वरती. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम, धन्यवाद मित्रांनो.